आदाब, जय हिंद, जय भारत। मैं हूं हनान फातिमा। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं BTS न्यूज चैनल पर। BTS न्यूज चैनल इंडिया की हर सच खबर आप तक पहुंचाती है। Mirza, Chief Correspondent for Maharashtra, with my colleague Shabana Sayyed and Ajay Sonani. I just brought lot of scams what is taking place in RWITC. First of all, we must thank the person who's trying to improve the racing of RWITC. As elections are around the corner, these people have taken oath of doing fair racing, and suddenly for last 2-3 weeks the racing is improved like anything. As they want to show that we are so clean and all, I definitely say you're clean, but for a time being you're clean, you're holding this racing. First of all, how it is possible? A person called Narendra Lagat, he was doing double, triple, chobal every weekend. Suddenly he had disappeared, and yesterday he has done a double. How it is possible? And the people who are in the fraud lines, who was with underworld people, and suddenly he has brought somebody XYZ inside the racing. Somebody said, डिगरा साहब का डायरेक्ट कांटेक्ट है महाराष्ट्र असेंबली के अंदर बड़े बड़े ऑफिसर्स के साथ. डिगरा साहेबचं काय आहे आम्हाला सगळंच माहिती आहे. काय डिगरा साहेब होते आणि कसं वरती आले, काय केलंय, हे केलंय. आणि लोकांना आता नरेंद्र लगट ते तर्फे काहीतरी ढोसबाजी चालू केलेली आहे. आणि ते सुधाकर त्याचा जमदार आहे. बघा ना, त्याची किती कोटी रुपयाची जागा आहे. मांजरीला एक जमादार दुसरे जमादारची नाही. आणि आमचे नरेंद्र लगड साहेबची तो इतके मस्त कनेक्शन आहे. पण मुराद बुकी आहे, तिने आमच्या जालनावाल्याचे प्रॉब्लेम मध्ये भार आला होता. अमीर पिराणी म्हणून एक क्लब मेंबर आहे, त्याचे घोडे खाल्ले होते नरेंद्र लगडनी. जे पोलीस कंप्लेंट द्यायला चालला होता ते थांबला, ते हातपाय जोडले. आम्ही रेसिंग डिपार्टमेंटला हे म्हटलं, स्टंट डिपार्टमेंटला म्हणलं होता, सर असं असं झालं आहे बघा, यांची रायटिंगमध्ये कंप्लेंट आहे. सडनली आमचे नरेंद्र लगड साहेबने हातपाय जोडले. आम्ही पिराणीच्या ऑफिसमध्ये त्याला बोलला मी पैसे देतो. आणि सेटलमेंट करायला कोण आला होता? मुराद बुकी. क्लब RWTC has got some rules. No person can keep any friendship with the bookmakers. Then how did Mr. Murad landed up there and he settled everything? saying that हमारा जातवाल आहे अमीर पिराणी वाली. अरे कसं जातवाल आहे? आणि कोणी बी आमचे गरीब कोणता बी जॉकी आहे काय केलं की ताबडतोब त्याला ट्रेनरला आउट करतात. अरे कशावर तुम्ही आउट करताय? एकच विचारायचं आहे, आपण केव्हा सुधारणार आहे की इलेक्शन झाल्यानंतर परत इलेक्शन नाही झाले तर परत आपली जुनी टॅक्टिक चालू होणार आहे? माझे एकच रिक्वेस्ट आहे, मूठभर लोक चांगले ते कमिटीमध्ये. आणि जे आहे ना की सेटलमेंट करा, हे करा, ते करा. आमचा उद्धव सरकार बसलाय, काय काय कांड झालाय, ते गार्डन बांधणार आहे तिकडे. आणि सगळं जे ते सरकार आली तो काय होणार तुम्ही बघून घ्या. आदित्य ठाकरे साहेबांनी केलाय, स्वतः विरोध केलाय. पूर्वी तुमचे जे चेअरमॅन होते सुरेंद्र सनासाहेब रोज आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेच्या घरी असतात. आता एकदम टर्न मारलाय, बात करत फुटकं नाव घ्यायचं एकनाथ शिंदेचा. आमचे एकनाथ शिंदे साहेबाचं नाव घ्यायचं, माझे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, हे ते हे. अरे असं होत नाही. गरीबाला आता काहीतरी 2-3 आठवड्यापासून लोक काहीतरी पैसे घेऊन जातात. अशीच रेसिंग राहून द्या ना, आमचा विरोध नाही आहे. पण ते जे मूठभर लोक आहे ते राहून देणार नाही, ते काहीतरी डुक्का मारणारच आहे. माझी एक रिक्वेस्ट आहे, लाईफ लॉंग चेअरमॅन करा डॉक्टर सारस पुनावाला, झवेर पुनावलेला. हे बघा रिस्पॉन्स कसं सुधारतील. आमचा आझाद पुनावाला साहेब आहे, युवन पुनावाला साहेब आहे. बघा कोटी रुपये टाकले पुना टर्फ क्लब हाऊसला, बॉम्बे टर्फ क्लब हाऊसला. पण त्यांच्या हातात तुम्ही रेसिंग देणार नाही की तुमची दुरीतिरी बंद होऊन जाईल. असे लोक पाहिजे आपल्याला. आणि काय मूठभर अरे बुकमेकर आहे, काय त्यांचे धंदे बघा ना पहिले. ते लतीफ होता, अरे काय काय उद्योग केले त्यांनी. किती मूठभर तुमच्याकडे
बुक मेकर आहे आणि चांगले बुक मेकर बी आहे. आणि आमच्या लतीफ साहेबचा एकच होता, वरतून दुर्बीण बघायचा खाली कोण धंदा करतोय आणि त्याचं ऐकल्याने तो ते वरती हिला म्हणायचा इदात खान साहेबला, बघा हे करतोय, ताबडतोब माणूस येतोय आणि त्याला ते घेऊन जातोय त्याला भोंडा 5 वर्षासाठी. अरे असं होत नाही. आमचा बनारसी दासगुप्ता होता, काय काय त्यांनी कांड केले बॉम्बे रेस्पोर्सला. हा काय काय बोललं कमिटी रूम मध्ये, बोलले माझ्याकडे सगळ्यांची कुंडली आहे. म्हणला अरे कुंडली कशाची आहे? ते इंग्लिश जॉकी लोचा बटलर होता, इंग्लिश जॉकींचे सगळं करत होता. जाणार का नाही जाणार, तिने मध्ये पैसे बनवले, आज बुकमेकर झालाय. आणि तुम्हाला घाण घाण आपले कमिटी मेंबरला बोलला, कमिटी त्याला काय नाही वॉन्ड ऑफ केला तुम्ही. आणि एखादा बिचारा काही धरला, त्याच्याकडे मोबाईल असला तो 50,000 दंड, नाही 5 वर्ष आउट. असं काय? अरे फडणवीस सरकार, तुम्ही गृहमंत्री आहे, जरा लक्ष घाला. आमचे जे पोलीस बी येतात तिकडे ताडदेवचे इकडचे, त्याला बी इज्जत नाहीये. डायरेक्ट म्हणतो आमच्या मंत्रालयामध्ये कॉन्टॅक्ट आहे, मंत्रालयामध्ये कॉन्टॅक्ट आहे, बनारसी दासगुप्ता म्हणतोय. माझी एकच रिक्वेस्ट आहे, शिक्षा लावा. जे बी शासनचे पैसे टॅक्स चोरी करताय आणि मोदी सरकार तुम्ही सगळे बाजू ईडी मारताय, ईडीची रेट मारा ना रेस बसला. अजून एक उद्योग केला आहे की जे महिन्याचे घोड्याचे पैसे द्यायचे क्लबला नाही भरायचे, आपली जीएसटी भेटत होती, ते म्हणलं क्लबने म्हणून तुम्ही डायरेक्ट ट्रेनरला द्या. अरे असं कुठे? फिर व्यापारीला मी सांगा ना, डायरेक्ट घ्या आणि बीटीएस भरा, नाही भरायचे. काय असला मी भरू, ते जे माल घेतोय आपल्याकडे त्याला सांगायचं जीएसटी तुम्ही भरा, दुकानदार भरणार नाही. कॅश घेताय, मला काय संबंध येतोय? तुम्ही धडाधड रेड मारताय त्यांच्या गरिबांची वर सगळीवर. रेस्कोर्सला मारा ना, ते ट्रेनर कसे डायरेक्ट पेमेंट घेतात. 90% ओनर पाहिलं त्यांच्याकडे पैसे नाहीये. चांगले ओनर मोठे मोठे सगळे निघून गेले आणि सगळे बाहेरचे बुक मेकर लोक पैसे भरतात त्यांचे घोड्याचे. रिसीट दाखवा ना सगळ्यांना, मला बँक अकाउंट दर महिन्याला तुम्ही पैसे पाठवतात ना, त्यांच्या अकाउंटमध्ये जाऊन द्या ना. ते चालतोय, डुप्पी चालू आहे मोदी सरकार. अरे तुम्ही सगळे बाई ईडी मारता, रेस्कोर्सला मारा ना ईडी. पूर्वी 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने मारले होते, किती बुकेनला धरले, कोटी रुपये आले होते आमच्याकडे. आणि बुकेनचे घरी बी रेड मारा ना. हे नावचाला दुकाने ठेवली, आतमधून धंदा चालू, त्यांचे घरून चालू आहे. ते मुराचा बागा धंदा चालू आहे. हा ते कोण आहे? लतीफचा चालू आहे. आणि ते कोणतरी फारिस आहे, ते तर लय मोठा मोठा बोलायला लागला बाबा. आणि एक दुसरं कांड केलं, सगळे आपले स्टॉल 2 नंबरवाल्याला दिलाय आणि ते मेंबरमध्ये बसताय आरमनिया आणि संध्याकाळी जाताना ते पैसे घेऊन जातात दुकानचे. काय आमची स्टॉल आहे, स्टॉलने सबलेट करू शकत नाही. आणि ते नॅन्सी कोण आहे इंटिग्रेटिंग ऑफिसर, त्याला बी अटक करा. ते लोक स्वतः आल्याच्या 3 स्टॉल घेतली सर आणि बाहेरच्या बुकमेकरला देऊन टाकले. ते काय करे पैसे देतात तुम्हाला? मला एकच बोलायचं आहे, आपले 1 नंबर आपल्या सिक्युरिटीचे लोक आहे, दिलीप कदम साहेब आहे, त्यांना बी काम करून देत नाही. एक कमिटीचे काय मुठभर लोक आहे, सुजात हुसेनला काम करून देत नाही. ते इद्दात खान काहीतरी आता सुधारला नाही तर लय मराठीवर अत्याचार केला होता. आणि देवा म्हणून आहे सेक्रेटरीचा, ते रे झाल्यानंतर ते बोर्ड लावतोय, ते तर मेन खबरी आहे. सगळे मारवाडी भरलेत, आमचे मराठीवर इतका अत्याचार आहे, मराठी दमदादागिरी आहे. आणि ते देवा तो इतका आपल्या वर्करला दमदादागिरी करतो. रेस जे दिवस नाही हे काम करत हे करा. काय मोदी सरकार आमचे मराठीला मारता का तुम्ही? सगळे राजस्थानी भरले, त्यांचे बॅकग्राऊंड भरा ना. त्याला धरला होता सेक्रेटरीला, निरंजन सिंगला, आमचे एडनवाले साहेबनी ब्लॅक कॅडिलॅकला मी हजर होतो तिकडे. सगळे 2 नंबरच्या लोकांच्या बरोबर बसला होता. रणजित बारीला वॉन्ड ऑफ केला होता एडन साहेब, त्याच्याबरोबर बसला होता. आज ते सेक्रेटरी बघा ना. अरे कोणतरी जितू सिंग रायडर आहे, त्याने काय ते मॉलेस्टिंग केस केले पोरेलला जॉकी स्कूलमध्ये आणि त्याला कामाला ठेवलं आहे. आणि आमचे 2 दलित, एक दलित होता एक मुसलमान शिकायला आला होता, ते 2 काढून टाकला. काय ते दलित आणि ते मुसलमान पोरगी, हे इतकी जातीपाती चालतात RWTC मध्ये. ते म्हणणं तसं होईल. अरे टर्फ क्लबचा तो 1 नंबर 1, त्याने तो इतके मॉलेस्टिंग केस केले, परत त्याला 2 केसमध्ये काढून पगार वाढवून ठेवली. कोणाचा माणूस आहे? बोले सुरेंद्र सरळ चेअरमनचा माणूस आहे. आज जोडलं बाबा मोदी सरकार, आता आम्हाला माहीत पडला तुम्ही पैशावाल्याचा साथ देताय, गरीब दलित मुसलमान मराठीला साथ देत नाही. इतके अत्याचार चालू आहे RWTC मध्ये. कोण बघणार आहे? व्हायचं नाही कोण, फक्त देव बघणार आहे, अल्लाह बघणार आहे.
माझी एकच रिक्वेस्ट आहे, परत महाराष्ट्र शासनला यांच्या लायसन रद्द करा. तुमचा शासनचे 2 लोक आहे, तेव्हा एक रिपोर्ट केली का तुमचे गव्हर्नमेंटचे अधिकारी जे कमिटीवर आहे, कमिटीमध्ये काहीतरी मीटिंग झालेला बंद करा, 3 लोक असतात. अभी काल हे झाला ऑब्जेक्शन, ते ऑब्जेक्शन 3 लोक होते आतमध्ये. अरे गव्हर्नमेंटचा नियम आहे 90% लोक हजर पाहिजे कमिटी रूममध्ये, तेच कर शकतो. कोणाला आउट करायचं आहे ऑब्जेक्शनमध्ये, काहीतरी लाईफ पाठवायची, काहीतरी कुठे ते केले. पण इकडे का 2 अरे कोणाला सांगायचं भरे बाबा येऊन बस. अरे काय चाललंय? आमचं एकच हात जोडू नये, आमच्या मराठीला वाचवा. फडणवीस साहेब आणि तुमचे 2 गव्हर्नमेंटचे जे आहे ना त्याला घ्या ताब्यात आणि विचारा किती मीटिंगमध्ये हजर होते. फक्त बोलतो की पट्ट्याला घरी टपाल येते, साईन करतात. मुनीर मिर्झा, चीफ कॉरेस्पॉन्डंट फॉर BTS चॅनल फॉर महाराष्ट्र, विथ माय कलीग शबाना सय्यद, अजय सोनवणे and Naresh Kadam.